पैसा, मोतीलाल ओसवाल, एंजल वन या ब्रोकिंग सेक्टरच्या स्टॉक्सनी मागच्या एका वर्षात 150% जास्त रिटर्न दिलाय. पण का? कारण भारतात एकूण डीमॅट खाते 15 कोटींच्या पुढे गेले आहेत. फायनान्शियल इयर 2024 मध्ये तब्बल 3.7 कोटी डीमॅट खाते उघडण्यात आले. ते सगळं एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला फायनान्शियल इयर 24 संपलं तेव्हा निफ्टी 50 29% वाढीनंतर ऑल टाइम हायवर पोहोचलं. आता या दोघांमध्ये कनेक्शन काय? ते असं की डीमॅट खाते उघडणाऱ्यांची संख्या ही शेअर मार्केट प्राइसेसशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे जनरली तेजीच्या मार्केटमध्ये नवीन इन्व्हेस्टर्स आणि ट्रेडर्स बहुसंख्येने मार्केटमध्ये येतात, तर मंदीच्या मार्केटमध्ये ऍक्टिव्ह ट्रेडर्स आणि इन्व्हेस्टर्सचा आकडा जनरली खाली जातो. मग पुढे पण हे असंच चालू राहील का? भारताचे एकूण उज्ज्वल भविष्य लक्षात घेता नवीन इन्व्हेस्टर्स मार्केटकडे आकर्षितच होत राहतील असं मला वाटतं. आणि तुम्ही जर अजूनही डीमॅट खातं उघडलं नसेल तर इथे क्लिक करा. पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका.